तर गाईज मामाने बघा चिंबोऱ्या आणल्यात, खास पेनहून मागवल्यात चिंबोऱ्या या फक्त घरी खायसाठीच आईने स्पेशल मागवल्यात, कारण की एक पण खाली नसेल ना. दादा बघा कसं इंजेक्शन मारतात आता. बाबा चुप रे, आईला उचलत बी नाही बघ. चला काहीच फटाफट टाकून लगेच जाऊया घरी. 2च पार्सल आहेत. हा शेट यार, घाण केले वाटतं तुम्ही. इथे रेड लाईट लागले म्हणजे या झालं का, बंद झाला. बघा का बाबा, काय प्रॉब्लेम झाला तुला, काय प्रॉब्लेम झाला? हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे वाजलेत 8:15 वाजलेत. दुकान वगैरे लावून झालेलं आहे, सर्व काम करून पण झालेलं आहे. सो आता मस्त एक चाय पितो. आईने पिले चाय आणि त्यातून थोडीशी उरले ते मी पितो, कारण की आईला जास्त चाय प्यायला नाही सांगितलं ना, की डायबिटीस वाढले म्हणून. सो आता आईची डायबिटीस बी कमी झाले. डायबिटीस किती 400 होती, आता 200 आले ना. आई 400 होती ना. चला एवढा चाय काय पिला नाही आईनी, तर आईनी या साईडला मला बघा ग्लासामध्ये चाय ठेवले जरासं. आता यात गाठी टाकू न खाऊ. आई गाठ्या नाही का? बघा याच्यामध्ये गाठी शेव आहे, त्याला चायमध्ये टाकू, लगेच चाय वगैरे पिऊ. बर्फाची पहिले एक लादी कापू, कारण की आज रविवार आहे. नंतर जर टाईमपास केला तर टाईम भेटणार नाही. कस्टमर एकदा चालू झाले तर वापस दुपारी तेच, वापस दुपारी वाईट घेते एवढा ना, वापस तेच काम चांगलं नाही वाटत. त्या अगोदर पहिलं कुठलं बी काम करायच्या अगोदर पहिले मी एक चाय पितो, कारण की चाय पिल्यावर थोडीशी अंगात एनर्जी येते, त्यामुळे जास्त काम करायला मजा येते. सो चला पहिले चाय पिऊन घेऊ आणि लगेच बर्फ कापायच्या मागे लागू. सर्व मावरा काय लावून झालेला आहे. मावरा तुम्ही लांबूनच बघा, कारण की दादाच्या ब्लॉगमध्ये दादाने दाखवलेलं आहे, त्यामुळे आपण दाखवत नाही ना. असं दाखवलं की सगळे बोलतात की तुमचं दोघांचं सेम कंटेंट असतं, काहीतरी वेगळा करा. त्यामुळे दादाचा पण ब्लॉग चालू आहे, माझा पण ब्लॉग चालू आहे. आपल्या वसईकरांनी कमेंट केली ती की नेहमी ब्लॉग टाकत जा, काही ना काय टाकत जा, रेग्युलर करत जा. त्यामुळं मी रोजच्या रोज टाकतो, तुम्ही तर बघताय. फक्त शनिवारी आपला ब्लॉग येत नाही, शनिवारी बंदच असतो, तुम्हाला तर माहीत आहे. त्यामुळं वसईकर तुमच्यासाठी खास मी ब्लॉगिंग चालू केले वापस, म्हणजे कंटिन्यू कवा तरी नाही, 10 दिवसातून एकदा नाही, आता कंटिन्यू चालू तर चालूच. तर चला पहिले पिऊया चाय, लगेच कापूया बर्फ. ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज मस्त घेतलं बघा, गाठी टाकल्यात आणि चाय. आता दादाला आईला इंजेक्शन द्यायला, रोज सकाळी 8:30 वाजता आईला इंजेक्शन द्यावंच लागतं ना दादा. तू पण घेतो का? तुला पण डायबिटीज कमी होईल. मला डायबिटीज नाही, ठीक या. कसं समजतं दादा तुला किती या करायचं ते? इथे सेट त्याला फिरवायचा. कसा फिरवायचा? कसा फिरवायचा, मग लवल्यावर दाबाचा, वापस शिरा. बाबो पण रोजच्या रोज तुला काही वाटत नाही का रोजच्या रोज इंजेक्शन देता आईला? हा भीती नाही वाटत का? मला माहिती आहे ती सुई बघितली तरी मला एकदम म्हणजे एकदमच बेकार वाटतं. असं वाटतं कुठं पळू ना कुठं नाही. रोजच्या रोज दादा बघा, दुकान चालू असतो या नसतो, रोजच्या रोज दादाला तो इंजेक्शन द्यायचंच आईला, काहीही करून. मामाने का आणले? हा हे घरच्याला खायला गे. हा गाईज मामाने बघा चिंबोऱ्या आणल्यात, खास पेनहून मागवल्यात चिंबोऱ्या या चिंबोऱ्या खास पेनहून मागवल्यात. पेनकर मस्त चिंबोऱ्यात सगळे भरलेले आहेत. या फक्त घरी खायसाठीच आईने स्पेशल मागवल्यात, कारण की एक पण खाली नसेल ना. दादा बघा कसं इंजेक्शन मारतात आता. बाबा बाबो, अरे तू काही करत नाही, कापूची बस लावत जा बाबा. नाही का? चला पटापट चाय पिऊन घेऊ आणि बर्फ कापाच्या मागे लागू. चला तू चाय पितोय का? नको, चल नको पिऊ, असं तुला बी डायबिटीज झाले. तर काहीच बर्फ वगैरे कापून झालेलं आहे, पूर्ण फ्रीज भरलं बर्फाने. तुम्हाला दाखवतो बघा, टेन्शनच नाही आता दुपारपर्यंत. बघा पूर्ण फ्रीज भरलाय.
आणि मावऱ्यामध्ये बर्फ वगैरे टाकून झालेला आहे. सो आता घरी जाऊया. आईने चिंबोर आणलेले भरलेले तर दिलेत घरी न पार्सलला मच्छी पण घेऊन जायची. आपली घरात आहे हां ही पार्सल वाली. चालेल चला काहीच निघूया न लगेच भेटूया. शादी कुठे चला. तर काहीच वाजलेत सकाळचे 11 वाजलेत. तर मस्त नाश्ता करायला घेऊया. मामाने आणले नाश्त्याला बघा मस्त फ्राय केली मांदेली फ्राय. या इथलं एक बोटी आहे या भाकरी. चला लगेच खाऊ ना आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवू. आज आपल्याला काहीच काम नाही काहीच बरोबर कापलाय. तो आता संध्याकाळचेच कापा लागेल नाही दुपारचे. असं लवकर लवकर कामं झाली ना लय भारी वाटतं. बरं वाटतं म्हणजे. चला या मांदेली बघा मामाने कसली डेंजर फ्राय केले. चला नाश्ता करून घेऊ न लगेच भेटू. तर काय दुपारचं 1:30 वाजल्या दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता चाललोय घरी मस्त न जाता. आता रोशनदाने एक काम सांगितलंय दुकानाचा पार्सल आलं तर घेऊन जायचं टेम्पोमध्ये. तर चला जाऊया. असं उपवास वगैरे असला तरी दादाने फोन केला ना रोशनदाने की दुकानाचा पार्सल आलं तर घेऊन ये. लगेच जातो मी. फक्त एवढं आहे की तिथे दुकानाच्या तिथं टर्न मारायला जागाच भेटत नाही. अरे टेम्पोला भीती वाटतं जरा. टेम्पो आपल्याला काय थोडं जमत नाही तरी पण आपण चालवतो फुल कॉन्फिडन्समध्ये. जसं काय किती येतं ना किती नाही. चला टेम्पोमध्ये भरूया पाट्या लगेच जाऊया रोशनदाच्या दुकानाच्या तिथं. चला भेटू. चला काहीच पोहोचलं दुकानाच्या तिथं ना. मस्त मोठे मोठे पार्सल आहेत. आपल्या दोघांना उचलतील का हे खरं सांग ना. चुप रे आईला उचलत बी ना बघ. चला काहीच फटाफट टाकून लगेच जाऊया घरी. 2च पार्सल आहेत हा चालेल. चल गाईच फटाफट हे पार्सल नेऊ गोडाऊनमध्ये. आपला दुसरा काम आहे तो पण करून घेऊ. चला तर काहीच पोहोचलं घराचे तर पार्सल पण आणलेलं आहे. बघू आता प्रेम आहे. प्रेम चल वाटक्यान हे आणते आण. चला फटाफट या करू. पार्सल पण हलत नाही आहे. नशीब करण होता म्हणून नक्की नाही केला. आता येऊ फालका वगैरे खोला लागेल. फालका वगैरे खोलून लगेच पार्सल देऊ. ठेवता बरोबर. मला काय विचारतो तू उचलशील का ते सांग. आत्ताच मी उचलून टाकला. हा उचलशील बघू जरा उचल दाखव. हे उचलून दाखव ना. खाली का पाडला. खाली पाडला का यार शिट. तर काही जस्ट नाक्यावरती पोहोचलोय. म्हणजे दुकानावरती दुकान वगैरे लावलं नाहीये. आणि दादानी मस्त आज बरेच दिवस तर त्याने तो गिम्बल कधीच घेतलेला त्याने आज यूज केलाय. आत्ता बरोबर भाई चालू झाला. मी चाललो घरी. हे बघा ऑटोमॅटिक फिरेल का. काय रे इसार लागली तू मला. शेट यार घाण केले वाटतं तुम्ही. इथे रेड लाईट लागले म्हणजे हे झालं का बंद झाला. बघा चालू बरोबर. का बाबा का प्रॉब्लेम झाला तुला. काय प्रॉब्लेम झाला. शिट यार चाललं नाही रे. हो आता चालू झाला. थांब. चला गाईज सॉरी गाईज आता आपण पोहोचल्या दुकानामध्ये. तर आता दुकानामध्ये जसं आपण पोहोचल्या तर पहिले आले आपण पहिले मावरा लावून जाऊ. बरीच कामं बाकी आहेत तर ती पहिली बरं करून जाऊ. मग बरं पुढचं तो प्रोसेसिंग ती बघू. चला मग आपण पहिले जाऊन पहिले सगळा मावरा लावून जाऊ. या चला. चावी कुठे रे. चावी कुठे खुल्लाच आहे. खुला आहे का. अरे बाबा डेंजर काय. हाय गाईज. का तुला दाखवील का तो. तर गाईज आलोय तर आता पहिले दुकान वगैरे लावून घेऊया.
ही पेटी आम्हाला मागेच धुवायची होती मागच्या रविवारीच, तर धुवायला टाईम नाही भेटला कारण की तेव्हा आपण ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून सर्व काही इथे साफसफाई केली ती, त्यामुळे तो आईने सांगितलं मावरावरती लावा नाही ती पेटी बिटी सर्व लगेच धुवून घ्या. चला हॅलो पाणी मारलाय हो नाही ना हात नाही फिरवला चालू रे कॅमेरा. चला काहीच भेटू लगेच. काहीच वाजले संध्याकाळचे 6:30. दादानी एक पेटी धुले तो फ्रीज वगैरे धुवून ठेवलेलं आहे दादानी. हे बघा ही पेटी खूपच घाण चालती, सर्व काय एकदम व्यवस्थित धुतले. मच्छर बघा तुम्हाला दिसत असेल हे मच्छर, त्या मच्छरने तर जीना हाल केले. आणि मी तो बोंबलाचा फ्रीज पण धुले मस्त. सध्या त्यात पाणी टाकलंय, अजून निघलं नाही पाणी. बघा एकदम स्वच्छ. आता माल कापला तर लगेच धुवून ठेवू बरं, टेन्शन नको. तो लिक्विड आणले ना त्यांनी ना तर त्याचा वास पण भारी येतं ना, त्याने धुवायला पण मजा येतं. काही करायची गरज नाही, फक्त असा हात फिरवायचा तर लगेच सर्व घाण निघून जाते. आपल्याला नानाने दिलं तर तो लिक्विड तोच आम्ही यूज करतो. चला एक लादी बर्फाची ती पण कापूया. त्या अगोदर बाईने मला सांगितलं की आज तिची इथं माणसं नाही आहेत तर तिच्या दुकानावर आज राहायचं आपल्याला. कपड्याची अवस्था एकदम बेकार होणार आहे, नंतर दाखवेल तुम्हाला. सध्या त्यांचे इथे कस्टमर वगैरे नाही आहे, त्यामुळं थोडंसं आपला काम आहे बाकी तो करून घेऊया तर लगेच बाईच्या दुकानावर जायला निघू. म्हणजे इथंच जायचं बाजूला. सध्या इथं कस्टमर वगैरे नाहीत ना, म्हणून बघू. जोपर्यंत कस्टमर नसेल तोपर्यंत एक लादी आहे बर्फाची ती कापावं लागेल. कुणालचा मोबाईल पडलाय ना तोपासून कुणालला फोन करायचे वांदे झालेत. आता दादा बोललेलं कुणालला फोन कर, 2 लाद्या बर्फाच्या सांग. आता कुणालचा फोन नाही तर कोणाला फोन करू. नानी घरी असेल, कुणाल बोलवलेलं असेल कारण की 2 दिवस कंटिन्यू ऑर्डर होती. एक उल्हासनगरला ना दुसरी दावडीलाच होती वाटतं. चला काय नाही आपला काम करू न लगेच तुम्हाला भेटू. पहिले तो फ्रीज धुवू न सर्व काम करून ठेवू. तर काहीच रात्रीचे 10 वाजले, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लवकर जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.